राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या 26 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेते ठरवतात, तेच पक्ष ठरवतो। पाऊस आल्यावर ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट, युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर भेटायला जाईन असं मोठं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर ठाकरे कुटुंब एकत्र यावं याला आमच्या शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले। जळगावमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्रित फोटोंचे बॅनर लावण्यात आले। यामुळे जळगाव शहरात जोरदार चर्चांना उधाण आले। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख मांडला। 11 वर्षात मोदींनी संरक्षण, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मांडला। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यानं जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या टेहरे बायपासवर हिट अँड रनची घटना घडली। अपघातात पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। पोलिसांनी मात्र कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे। तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यानंतर संताप व्यक्त केला। त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनवर जाऊन धरणे आंदोलन केलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दौंडच्या करकुंभ आरोग्य केंद्राला भेट दिली। यावेळी त्यांनी डॉक्टर आणि स्टाफची झाडाझडती घेतली। रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचनाही दिल्या। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौफाळा ते मंदिर परिसर चालत प्रवास केला। जयकुमार गोरेंनी दिलेलं आव्हान आंबेडकरांनी पूर्ण केलं। दरम्यान नागरिकांकडून आरोग्यमंत्र्यांच्या या कृतीचं कौतुक केलं जात आहे। पंढरपूरमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी चौपाळा ते मंदिरापर्यंत त्यांनी पायी प्रवास केला। अण्णा बनसोडे यांनी मूर्तिकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील वर्कशॉपला भेट दिली। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फुटाचा पुतळा तयार केला जातो। साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। शिंदे 3 दिवसांसाठी दरेगावी मुक्कामी असतील। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरच्या कारखान्याची निर्मिती केली जाणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यामध्ये याबाबत करार झालाय। कराराच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय। शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत देवस्थाननं ही कारवाई केली। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून देवाच्या चौथऱ्यावर काम केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप होतं। या चिन्ह वाटपादरम्यान 2 गटात तुफान राडा झाला। या राड्यात 2 गट आमने सामने आले तर पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली। मुंबईच्या कांदिवली पूर्वच्या चानूपाडा परिसरात भाजपच्या 2 गटात राडा झाला। पालकमंत्री आशिष शेलार भेटीसाठी आले त्यावेळी हा राडा झाला। दरम्यान पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी देवांग दवे यांना ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या बौर गावात शासकीय निधीच्या कामाच्या चौकशी दरम्यान 2 गटात वाद झाला। यावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणात हाणामारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। महापालिकेची कचरा वाहून येणारी गाडी रस्त्यात रुतली, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यात पालिकेचेच वाहन रुतलं तर चंदनसार भाजी मार्केट परिसरात ही घटना घडली। महिला कामगारांना जनरेटरच्या धुरामुळे अचानक त्रास जाणवू लागला, त्यामुळे तातडीनं वाशी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 15 ते 20 महिला कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। तुर्भे एमआयडीसी मधील आंबेडकर नगर इथल्या D326 या कंपनीमध्ये ही घटना घडली। पुण्यात महापालिकेनं अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई केली आहे। विमाननगर परिसरात महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। नोटीस देऊन सुद्धा संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेनं कारवाई केली। आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी
बाह्य स्रोत शिक्षक भरतीची ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण करण्यासाठी विराड पायी मोर्चा काढण्यात आला। शहापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांना कडूंच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आणि तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। सरकारने एचटीबीटी कापूस बियाण्यावरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी बंदी हटवण्याची मागणी करत पेरणीही केली। तातडीने बंदी हटवावी अशी मागणी करण्यात आली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला। जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन, जात दाखल्यांचे सुलभीकरण, आरक्षण, रोजगार आणि शिक्षण यासारख्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या ठाकरे गटानं धरणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला। प्रहारचे नेते बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील चर्चा फिसकटली आहे। बावनकुळेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन जोडून दिला। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून चर्चा झाली। कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे आणि लेखी आश्वासनाशिवाय आपण माघार घेणार नाही अशी भूमिका त्यानंतर बच्चू कडूंनी मांडली। बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला। 15 जूनला आंतरबाली सराटीमध्ये चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। माजी आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही पाठिंबा दिला। राजकीय मतभेद बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं। कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं अमरावतीमध्ये प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी विषप्राशन केलं। या पदाधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील हडपसर भागातही रस्त्यावर पाणी साचलं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले। डेक्कन परिसरात गुडघाभर पाणी साचलं तर सासवडमधील रस्त्यांवर सुद्धा पाणी आलं। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले तर नाले तुडुंब भरून वाहू लागले। त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आला तर इतर ओढे नालेही दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाने हजेरी लावली। त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचलं। त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। महानुभाव पंथांचे प्रसारक आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रवर शास्त्री बाघोदेकर यांचं निधन झालं। वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पत्नीशी भांडण झाल्यानंतर पतीनं रागात दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार पुण्यातील गणेश पेठेत घडला। दुचाकी पेटवल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। डॉक्टर नसल्यामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तळेगावात सर्पदंशानं 17 वर्षीय सोहम शिर्के याचा उपचाराअभावी मृत्यू झाला। गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र डॉक्टर अनुपस्थित होते। नागपूरमध्ये खर्रा देण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला। मारहाण प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। रावेरच्या तासखेडामध्ये विजेच्या धक्क्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय। समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता पुत्रीचं नाव आहे। कपडे वाळत घालण्यासाठी तारांवर वीज प्रवाह आला। ज्यावेळेला कपडे वाळत घालण्यासाठी हे दोघे गेले होते त्याच तारांवर वीज प्रवाह आला आणि त्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे।
बुलढाणा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी शेलापूर निमखेड मार्गावर वीज कोसळली, त्यामुळे 17 शेळ्यांचा मृत्यू झाला। बीडच्या घटनांदूरमध्ये विद्युत तारेचा शॉक लागून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। धनंजय जाधव असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे। अंमळनेरची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी ढोल ताशाच्या निनादात सहभाग घेतला। सोन्याचा दर पुन्हा वाढलेला आहे। 1000ची वाढ होऊन सोनं 1,631 रुपयांवर पोहोचलंय। 6 दिवसांनी सोन्यानं पुन्हा 1 लाखाचा टप्पा गाठला। हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहातील छताची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या तेलकुड गावमध्ये जनावरांवर बिबट्यानं हल्ला केला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। असे हल्ले थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती। मात्र आता हार आणि फुलं नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे। साई भक्तांना आता हार आणि फुलं साई समाधीवर अर्पण करता येणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। यामध्ये भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन मिळावं या उद्देशानं कार्य विभागनिहाय जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या। श्रीरामपूर MIDC इथं कृषी विभागाच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे। अवैध खतं विक्री आणि साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या कृषी गोदामावर छापा टाकला, तर जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला।